नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि म्हणायला गेलं तर प्रत्यक्ष अनुभवावर आधारित विषयावर चर्चा करणार आहोत. कल्पना करा, आपली एक लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईट आहे. समजा दीप डील्स नावाची. दिवाळी सेल सुरू आहे, लाखो ग्राहक वेबसाईटवर आहेत आणि अचानक सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडायला लागतो. ॲप खूप स्लो आहे, पेमेंट होत नाहीये, कार्ट लोड व्हायला खूप वेळ लागतोय. आपल्या डेव्हलपर टीमला काहीच कळत नाहीये की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे. अशा वेळी आपण काय करणार? ही परिस्थिती म्हणजे खरं तर कोणत्याही डेव्हलपरसाठी एका वाईट स्वप्नासारखी आहे. आपण अंधारात तीर मारत बसतो, सर्व्हर रिस्टार्ट करून बघतो, डेटाबेस तपासतो, पण मूळ कारण काही सापडत नाही. आणि इथेच मायक्रोसॉफ्टचा एक लर्निंग पाथ, ॲप्लिकेशन इन्साइट्स वापरून समस्यांचे निराकरण करणे आपल्या मदतीला येतं. ॲप्लिकेशन इन्साइट्स. हो, हे म्हणजे आपल्या ॲपसाठी एक अत्याधुनिक गुप्तहेर एजन्सी कामाला लावण्यासारखं आहे, जी आपल्याला नक्की सांगते की गुन्हेगार कोण आहे आणि तो कुठे लपला आहे. वा, म्हणजे आज आपण फक्त थिअरी नाही तर या दीप डील्सच्या काल्पनिक संकटातून मार्ग काढत एका केस स्टडीप्रमाणे या लर्निंग पाथमधील प्रत्येक टप्प्याचा वापर कसा करायचा हे शिकणार आहोत. चला तर मग आपल्या या गुप्तहेर एजन्सीचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं शस्त्र उघडूया. नक्कीच. या एजन्सीचं नाव आहे ॲप्लिकेशन इन्साइट्स आणि आपलं पहिलं काम आहे याला नीट समजून घेणं. ठीक आहे, तर पहिला विभाग ॲप्लिकेशन इन्साइटची ओळख. हे नाव ऐकायला खूप तांत्रिक वाटतं. आपल्या दीप डील्सच्या संकटात हे नक्की काय करणार आहे? फक्त सीसीटीव्ही कॅमेरासारखं बघत बसणार आहे का? नाही नाही, सीसीटीव्ही कॅमेरापेक्षा हे खूपच जास्त आहे. याला तुम्ही तुमच्या ॲपसाठी बसवलेली एक संपूर्ण कंट्रोल रूम समजू शकता. कंट्रोल रूम. ओके. हो, हा ॲझ्युअर मॉनिटर नावाच्या एका मोठ्या सेवेचा भाग आहे. म्हणजे ॲझ्युअर मॉनिटर म्हणजे संपूर्ण शहरावर लक्ष ठेवणारी यंत्रणा. आणि ॲप्लिकेशन इन्साइट्स म्हणजे त्यातील एक खास टीम. अगदी बरोबर. जी फक्त आपल्या डीप डाईव्ह डील्सच्या इमारतीवर लक्ष ठेवून आहे, ती फक्त आतबाहेर जाणाऱ्या लोकांवरच नाही, तर इमारतीच्या आतल्या प्रत्येक हालचालीवर, प्रत्येक लिफ्टच्या प्रवासावर, अगदी प्रत्येक पाण्याच्या नळाच्या प्रवाहावर लक्ष ठेवते. अरे वा, म्हणजे हे फक्त वेबसाईट स्लो आहे एवढंच नाही सांगणार, तर नक्की कोणता मजला, कोणती खोली किंवा कोणता नळ प्रॉब्लेम देतोय हे सांगणार आहे. मग ही कंट्रोल रूम नक्की कोणती माहिती गोळा करते? याला तांत्रिक भाषेत काहीतरी म्हणतात ना? बरोबर. याला टेलिमेट्री म्हणतात. या 3 मुख्य गोष्टी येतात. एक, रिक्वेस्ट्स म्हणजे किती लोकांनी वेबसाईटला भेट दिली आणि प्रत्येक पानासाठी किती वेळ लागला. ओके. 2, डिपेंडन्सीज म्हणजे आपलं ॲप इतर कोणत्या सेवांवर अवलंबून आहे, जसे की पेमेंट गेटवे किंवा बाहेरचा डेटाबेस, आणि त्यांच्याकडून प्रतिसाद यायला किती वेळ लागतोय. आणि तिसरं. आणि 3, एक्सेप्शन्स म्हणजे ॲपमध्ये आलेले एरर्स. आपल्या केसमध्ये पेमेंट होत नाहीये, ही एक एक्सेप्शन असू शकते. आणि कार्ट लोड व्हायला वेळ लागतोय, हे स्लो रिक्वेस्ट किंवा डिपेंडन्सीचं लक्षण असू शकतं. ही सगळी माहिती गोळा केल्याशिवाय आपण फक्त अंदाजे काम करत राहू. कळलं. म्हणजे पहिला टप्पा म्हणजे डोळे उघडून परिस्थिती बघणे. आता समजा आपल्या कंट्रोल रूममध्ये डेटाचा पूर आला आहे. लाखो युजर्सच्या लाखो रिक्वेस्ट्स आणि एरर्सची नोंद झाली आहे. या माहितीच्या प्रचंड ढिगाऱ्यातून आपल्याला हवा तो धागा कसा शोधायचा? मला वाटतं इथेच लॉग आधारित मेट्रिक्स हा पुढचा विभाग कामाला येतो, बरोबर? तंतोतंत. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. ॲप्लिकेशन इन्साइट्सने जी माहिती गोळा केली आहे ती लॉग्सच्या स्वरूपात असते. लॉग्स. लॉग म्हणजे तुमच्या ॲपने लिहिलेली एक अतिशय तपशीलवार डायरी. त्यात प्रत्येक सेकंदाला काय घडलं याची नोंद असते. दुपारी 2:05:13 युजर 123ने पेमेंट करा बटनावर क्लिक केले, पण पेमेंट गेटवेकडून 30 सेकंद प्रतिसाद आला नाही, त्यामुळे रिक्वेस्ट टाइमआउट झाले. इतकी सविस्तर माहिती. पण अशा लाखो नोंदींमधून आपल्याला कसं कळणार की प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर आहे की फक्त एकाच युजरसोबत झाला? या डायरीची पानं उलटत बसलो तर सकाळ होईल. आणि म्हणूनच आपल्याला मेट्रिक्सची गरज लागते. मेट्रिक्स म्हणजे या तपशीलवार डायरीतून काढलेले महत्त्वाचे आकडे आणि निष्कर्ष. अच्छा, म्हणजे समरी. एक प्रकारे हो. उदाहरणार्थ, गेल्या 1 तासात पेमेंट गेटवेच्या अयशस्वी झालेल्या रिक्वेस्टची टक्केवारी 80% आहे, किंवा कार्ट पेजचा सरासरी प्रतिसाद वेळ 2 सेकंदांवरून 20 सेकंदांवर गेला आहे. लॉग्स म्हणजे कच्ची माहिती आणि मेट्रिक्स म्हणजे त्यातून काढलेलं शिजवलेलं तयार ज्ञान. हे मेट्रिक्स आपल्याला सांगतात की प्रॉब्लेम वैयक्तिक नाही तर सिस्टम वाईड आहे. अच्छा, मग या लॉग्समधून मॅट्रिक्स काढण्यासाठी काही विशेष साधन किंवा भाषा आहे का? हे काम मॅन्युअली तर शक्य नाही.
नक्कीच. यासाठी कस्टो क्वेरी लँग्वेज म्हणजे KQL वापरली जाते. KQL. हो, ही SQL सारखीच एक क्वेरी भाषा आहे, जी खास ह्या प्रकारच्या मोठ्या डेटासेट्सवर काम करण्यासाठी बनवली आहे. सुरुवातीला थोडी वेगळी वाटू शकते, पण ती खूप शक्तिशाली आहे. आपण KQL वापरून विचारू शकतो, मला अशा सर्व रिक्वेस्टची यादी दे, ज्यांना 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला आणि ज्या अयशस्वी झाल्या. यातून आपल्याला समस्येच्या मुळाशी जायला मदत होते. थांबा, इथे एक महत्वाचा प्रश्न आहे. ही सगळी माहिती लॉग्स, मेट्रिक्स गोळा कशी होते? म्हणजे डीप ड्राईव्ह डील्स ॲप बनवतानाच डेव्हलपर्सना हे सगळं आधीच कोडमध्ये लिहावे लागलं होतं का? जर त्यांनी ते केलं नसेल तर आपण आता काहीच करू शकत नाही का? हां, खूप महत्त्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला पुढच्या विभागात मिळतं. निरीक्षणासाठी ॲप तयार करणे किंवा इन्स्ट्रुमेंटेशन. इन्स्ट्रुमेंटेशन. हो, इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे आपल्या ॲपमध्ये असे सेन्सर्स बसवणे, जे हे सर्व टेलिमेट्री गोळा करून ॲप्लिकेशन इन्साइट्सकडे पाठवतात. हे 2 प्रकारे करता येते. 2 प्रकार म्हणजे एक सोपा मार्ग आणि एक अवघड मार्ग. तुम्ही तसं म्हणू शकता. पहिलं आहे ऑटो इन्स्ट्रुमेंटेशन किंवा कोडलेस अटॅच. यात तुम्हाला ॲप्सच्या कोडमध्ये एक ओळही बदलावी लागत नाही. तुम्ही फक्त Azure पोर्टलमध्ये जाऊन एक बटन क्लिक करता आणि Azure स्वतःच तुमच्या ॲपला हे सेन्सर्स लावून देतो. फक्त एक बटन? हो, हे 90% सामान्य माहिती जसे की रिक्वेस्ट वेळ, एरर्स, डिपेंडन्सी कॉल्स गोळा करण्यासाठी उत्तम आहे. हे अगदी मिनिटांत सुरू करता येतं. पण मग दुसरा प्रकार का हवा? जर एका बटनावर काम होत असेल तर जास्त डोकं कशाला लावायचं? याच्या काही मर्यादा आहेत का? बरोबर. ऑटो इन्स्ट्रुमेंटेशन आपल्याला बाहेरून माहिती देतं, पण जर तुम्हाला आतली अधिक विशिष्ट माहिती हवी असेल तर मॅन्युअल इन्स्ट्रुमेंटेशन किंवा कोड बेस्ड पद्धत वापरावी लागते. अच्छा, म्हणजे आतली माहिती जसं की उदाहरणार्थ, दिवाळी सेलमध्ये किती लोकांनी दिवाळी डिस्काउंट कोड वापरला किंवा कार्टमध्ये वस्तू टाकल्यापासून ते पेमेंट यशस्वी होईपर्यंत सरासरी किती वेळ लागला. ओके, ही बिझनेससाठी महत्वाची माहिती झाली. अगदी. हे ऑटो इन्स्ट्रुमेंटेशन सांगू शकत नाही. यासाठी डेव्हलपरला कोडमध्ये जाऊन काही ओळी लिहाव्या लागतात. हे थोडे जास्त काम आहे, पण त्यातून मिळणारी व्यावसायिक माहिती खूप मोलाची असते. समजलं. म्हणजे आपल्या डीप डील्सच्या केसमध्ये आपण आधी कोडलेस अटॅच वापरून पटकन तपासणी सुरू करू शकतो आणि नंतर गरज वाटल्यास विशिष्ट गोष्टी मोजण्यासाठी कोड लिहू शकतो. हे खूप लवचिक आहे. आत्ता आपण ॲपच्या आत काय चाललंय हे बघतोय, पण काय होतं जर ॲप काही वापरकर्त्यांसाठी पूर्णपणे बंदच असेल तर? म्हणजे मुंबईतल्या टीमला वेबसाईट दिसतीये, पण पुण्यामधले ग्राहक तक्रार करत आहेत की वेबसाईट उघडतच नाहीये. ही एक सामान्य पण गंभीर समस्या आहे आणि यासाठीच पुढचा विभाग आहे उपलब्धता चाचणी निवडणे. ही चाचणी म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात बसलेले आपले गुप्तहेर, जे दर काही मिनिटांनी आपल्या डीप डील्स वेबसाईटला भेट देण्याचा प्रयत्न करतात. गुप्तहेर? हो, एक प्रकारे. हे गुप्तहेर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून आपल्या वेबसाईटला एक पिंग पाठवतात आणि तपासतात की ती प्रतिसाद देतेय की नाही. म्हणजे हे आपले जागतिक स्तरावरचे वॉचमॅन आहेत, जे सतत सब ठीक आहे असं विचारत राहतात. पण याचा नेमका फायदा काय? याचे 2 मोठे फायदे आहेत. एक, जसं तुम्ही म्हणालात, एखादी प्रादेशिक समस्या, जसे की एखाद्या विशिष्ट देशात नेटवर्क इश्यू असेल तर ती लगेच पकडली जाते. आपल्या मुंबईतील टीमला ती कधीच दिसली नसती. खरंय? आणि दुसरा फायदा म्हणजे ती आपल्याला फक्त वेबसाईट अप आहे की डाऊन हेच नाही, तर ती किती वेगाने प्रतिसाद देतेय हेही सांगते. जर ऑस्ट्रेलियातून प्रतिसाद यायला 20 सेकंड लागत असतील तर याचा अर्थ तिथल्या वापरकर्त्यांचा अनुभव खराब आहे. ही चाचणी आपल्याला प्रॉब्लेम मोठा होण्याआधीच सावध करते. हे खूपच प्रभावी आहे. तर आतापर्यंत आपण डेटा गोळा करायला सुरुवात केली आहे, तो वाचायला शिकलो आहोत आणि वेबसाईट जगभरात चालू आहे की नाही हेही तपासलं आहे. आपल्या डीप डाईल्सच्या केसमध्ये आपल्याला कळलं आहे की वेबसाईट चालू आहे पण खूप स्लो आहे आणि विशेषतः पेमेंट गेटवेमध्ये काहीतरी समस्या आहे. पण आजकालची ॲप्स म्हणजे एका मोठ्या मशीनसारखे असतात, ज्यात अनेक छोटे छोटे भाग एकमेकांशी जोडलेले असतात. मग हा स्लोपणा नक्की कोणत्या भागामुळे येतोय हे कसं शोधणार? आणि हाच या सगळ्या प्रक्रियेतला आहा क्षण आहे. यासाठीचं सर्वात शक्तिशाली साधन म्हणजे पुढचा विभाग ॲप्लिकेशन मॅप. आजकालची ॲप्स मायक्रो सर्व्हिसेस वापरून बनवलेली असतात. मायक्रो सर्व्हिसेस?
हो, म्हणजे एक सर्व्हिस फक्त युजर लॉग इन सांभाळते, दुसरी प्रॉडक्ट कॅटलॉग सांभाळते, तिसरी कार्ट सांभाळते आणि चौथी पेमेंट. या सगळ्या स्वतंत्रपणे काम करतात, पण सतत एकमेकांशी बोलत असतात. आणि जर या साखळीतील एक कडी कमकुवत झाली तर संपूर्ण साखळीचा वेग कमी होतो. जसं की रस्त्यावर एका गाडीचा टायर पंक्चर झाला तर मागच्या सगळ्या गाड्यांची रांग लागते. अगदी अचूक उदाहरण. ॲप्लिकेशन मॅप हेच काम करतो. तो तुमच्या संपूर्ण ॲपचा एक नकाशा तयार करतो, जो या सगळ्या मायक्रो सर्व्हिसेस आणि त्या एकमेकांशी कशा बोलतात हे चित्राच्या स्वरूपात दाखवतो. नकाशा. हो, जसं गुगल मॅप्स आपल्याला रस्त्यावरील ट्रॅफिक लाल रंगात दाखवतो, तसंच ॲप्लिकेशन मॅप दाखवतो की कोणत्या सर्व्हिसकडून प्रतिसाद यायला जास्त वेळ लागतोय किंवा कुठे जास्त एरर्स येत आहेत. म्हणजे आपल्या डीप डाईव्ह डील्सच्या नकाशावर आपल्याला दिसेल की कार्ट सर्व्हिस ही पेमेंट सर्व्हिसला कॉल करतीये आणि त्या दोन सर्व्हिसेसना जोडणारी रेषा लाल रंगाची असेल. हो, आणि त्यावर लिहिलेलं असेल सरासरी प्रतिसाद वेळ 25 सेकंद. अरे वा. तंतोतंत. इतकंच नाही तर ते हेही दाखवेल की पेमेंट सर्व्हिस पुढे कोणत्या तरी बँकेच्या APIला कॉल करते आणि तिथूनच उशीर होतोय. यामुळे डेव्हलपर्सना अंदाज लावत बसावं लागत नाही, ते थेट समस्येच्या मुळाशी पोहोचतात. म्हणजे त्यांना कळतं की प्रॉब्लेम त्यांच्या कोडमध्ये नाहीये. बरोबर. त्यांना कळतं की प्रॉब्लेम बँकेच्या APIमध्ये आहे. यामुळे केवळ वेळच वाचत नाही, तर वेगवेगळ्या टीम्समधील वादही टळतात. फ्रंट एंड टीम बॅक एंड टीमला दोष देत नाही, कारण नकाशावर स्पष्ट दिसतंय की प्रॉब्लेम कुठे आहे. वा, हे तर फक्त एक तांत्रिक साधन नाही आहे, तर व्यवसायावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठीचे एक महत्त्वाचं साधन आहे. आपण पाहू शकतो की पेमेंट गेटवे स्लो असल्यामुळे किती ग्राहक खरेदी पूर्ण करू शकले नाहीत आणि त्यामुळे कंपनीचं किती नुकसान झालं. यामुळे डेव्हलपर्स आणि बिझनेस टीम एकाच पानावर येतात. अगदी बरोबर. ॲप्लिकेशन मॅप तांत्रिक समस्या आणि व्यावसायिक परिणाम यांच्यातील दरी कमी करतो. तर आज आपण एका काल्पनिक पण अत्यंत वास्तविक संकटातून प्रवास केला. डीप डाईव्ह डील्सच्या दिवाळी सेलमधील स्लोपणाच्या तक्रारीपासून सुरुवात करून आपण ॲप्लिकेशन इन्साइट्स नावाच्या गुप्तहेर एजन्सीचा वापर केला. आपण टेलिमेट्री गोळा केली, लॉग्स आणि मेट्रिक्समधून अर्थ काढला, इन्स्ट्रुमेंटेशनचं महत्त्व समजून घेतले, उपलब्धता चाचणीने खात्री केली आणि शेवटी ॲप्लिकेशन मॅप वापरून खऱ्या गुन्हेगाराला म्हणजे बँकेच्या स्लो APIला पकडले. हो, आणि यातून हेच सिद्ध होतं की ॲप तयार करणे ही फक्त अर्धी लढाई आहे. ते वापरकर्त्यांसाठी नेहमीच उत्तम स्थितीत आणि वेगाने चालत राहील याची खात्री करणे ही त्याहून मोठी आणि सतत चालणारी जबाबदारी आहे. खरंय. वापरकर्त्यांना जर ॲप स्लो वाटलं किंवा ते सतत क्रॅश झालं तर ते परत वापरण्याची शक्यता खूप कमी असते. हे ज्ञान त्या जबाबदारीसाठी आपल्याला तयार करते. मायक्रोसॉफ्ट लर्नवरील हा मार्ग आपल्याला हे सर्व ज्ञान टप्प्याटप्प्याने आणि प्रात्यक्षिकांसह देतो, ज्यामुळे शिकण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि प्रभावी होते. आणि हे फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाही, तर अगदी लहान स्टार्टअप किंवा वैयक्तिक प्रोजेक्टसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक वापरकर्ता महत्त्वाचा असतो. आजचा हा संवाद खरंच खूप माहितीपूर्ण होता. आपण एका कोरड्या तांत्रिक विषयाला एका रंजक गुप्तहेर कथेमध्ये बदललं. मला आनंद आहे की मी मदत करू शकले. तंत्रज्ञानाचा उद्देशच तो आहे, गुंतागुंतीच्या समस्या सोप्या करणे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आज तंत्रज्ञान आपल्याला सांगू शकतं की ॲप आजारी का आहे. भविष्यात जेव्हा AI आणि मशीन लर्निंग अधिक प्रगत होतील, तेव्हा कदाचित ते ॲप आजारी पडण्याआधीच आपल्याला धोक्याची सूचना देईल. विचार करा, एखादे ॲप आपल्याला सांगू शकेल का, पुढच्या तासात दिवाळी सेलमुळे माझ्यावर खूप भार येणार आहे, मी त्यासाठी तयार नाही, कृपया माझी क्षमता वाढवा. काय म्हणता?